नमस्कार मंडळी, आज आपण मस्त चमचमीत असे छोले मसाला बनवतोय। अगदी नेहमीप्रमाणे सोपी रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। इथे मी 1 कप काबुली चणे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा चांगले धुवून घेतले। त्यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालून रात्रभर भिजवून घेतले। छान असे हे छोले भिजले गेलेले आहेत। आता हे 2 ते 3 वेळा चांगल्या पाण्याने पुन्हा धुवून घ्यायचे। त्यानंतर हे छोले मी कुकर मध्ये घातले। एक बोटभर त्याच्यावरती पाणी घातलं आणि अगदी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी त्यामध्ये काही खडे मसाले घालूयात। हे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। 3-4 लवंगा, 3-4 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि अगदी 1 चमचावर चहा पावडर घ्यायची आणि हा जो रुमाल आहे त्याची पोटली बांधून घ्यायची आहे। चहा पावडरमुळे याला चांगला कलर येतो आणि खडे मसाले आहेत त्यामुळे त्या छोल्यांना फ्लेवर खूप चांगला उतरला जातो। ही पोटली छोल्यांमध्ये घालून घ्यायची। त्यानंतर झाकण लावून कुकरच्या कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आणि उरलेल्या शिट्ट्या आहेत त्या मंद गॅसवरती करून घ्यायच्या। मी इथे कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। बघू शकता छोले व्यवस्थित असे मऊसूत शिजलेले आहेत। आता ही जी पोटली आपण यामध्ये घातली होती ती पोटली काढून टाकायची। बघू शकता या छोल्यांना कलर किती छान आलेला आहे। छोले पासून जी आपण भाजी बनवतोय तिला चांगला दाटसरपणा येण्यासाठी काही छोले यामधले मॅश करून घ्यायचे। पूर्ण मॅश करायचे नाहीत, अगदी 10-15 छोले मॅश करून घ्यायचे। त्यामुळे भाजीला चांगला एकसारखा दाटसरपणा येतो। पाणी एकीकडे आणि याची ग्रेव्ही एकीकडे असं होत नाही। चला आता याला फोडणी घालून घेऊयात। फोडणीसाठी कढईमध्ये मी 3 मोठे चमचे तूप गरम करायला ठेवलेले आहे। तुम्ही हवं तर इथं पूर्णपणे तेलाचा वापर केलात तरी सुद्धा चालेल किंवा तुपाऐवजी बटर वापरलं तरी सुद्धा चालेल। तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा जिरे घालायचं। जिरे छान असं फुललं की यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते, हे बारीक चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा। त्यानंतर कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। हाय फ्लेमवरती 4 ते 5 मिनिट कांदा परतण्यासाठी लागतात। कांदा चांगला परतणे गरजेचे आहे, तरच भाजीला चांगला एकसारखा दाटसरपणा येतो, याची ग्रेव्ही चांगली दाटसर बनते। बघू शकता कांदा मी नेहमीच्या भाजीला परतते त्यापेक्षा थोडासा जास्तच परतलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा गच्च भरून आलं आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची। आलं आणि लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत ही पेस्ट सुद्धा व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची। मिनिटभरासाठी आलं आणि लसूण पेस्ट चांगली परतून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये 2 मीडियम साईजचे लाल बुंद टोमॅटो बारीक चिरून घालायचे। इथे टोमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, तो लवकर परतला जावा यासाठी अगदी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं। लक्षात ठेवा छोले शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचा वापर बेताने करा। त्यानंतर हे टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं। 1-2 मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतर हे मऊ होतं, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। टोमॅटो चांगले परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत। मसाल्यामध्ये 1 चमचा छोले मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर घालायची। यामुळे या भाजीला रंग खूप चांगला येतो। त्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर हे मसाले करपून जाऊ नयेत यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिनिटभरासाठी चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे। तुम्ही कोणतीही ग्रेव्हीची भाजी करत असाल किंवा रेग्युलर अगदी नेहमीची कुठली भाजी करत असाल तर त्यावेळी मसाले घातल्यानंतर असं थोडंसं पाणी घालायचं आणि मग परतून घ्यायचं। त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये चांगला उतरला जातो, मसाले चांगले परतले जातात, ते करपत नाहीत आणि तेल सुद्धा लगेच सुटायला मदत होते। बघू शकता अगदी मिनिटभरात याला चांगलं तेल सुटलेलं आहे। पुन्हा एकदा तळापासून चांगलं परतून घ्यायचं। हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेले छोले आणि त्यासोबत जे शिजण्यासाठी पाणी घातलं होतं ते सुद्धा आता यामध्येच घालून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता छोलेंना कलर किती छान आलेला आहे। छोलीची ग्रेव्ही जास्त पातळ नसते किंवा जास्त अशी घट्टसर सुद्धा नसते, ही मीडियम कन्सिस्टन्सीची असते। त्यामुळे मला हे थोडंसं दाटसर वाटत आहे। त्यातच आपण अजून याला उकळून सुद्धा घेणार आहोत, त्यामुळे हे अजून दाटसर होईल। त्यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं गरम पाणी घालत आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जशी घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता। गरम पाणी घातल्यानंतर हे तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता याला आपल्याला 7 ते 8 मिनिट चांगली उकळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची। मध्ये मध्ये 2-3 वेळा तुम्ही
असं तळापासून हलवून घ्या, नाहीतर ही भाजी तळाला करपण्याची शक्यता असते। तिकडे छोले आपले उकळत आहेत, तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती छान मऊ अशा टम्म फुगलेल्या चपात्या मी बनवून घेतलेल्या आहेत। नवरोबाला म्हटलं होतं पुरी करते, पण त्यांनी सांगितलं की नाही नको, चपातीच कर आज। त्यामुळे आम्ही छोलेसोबत चपातीचाच बेत केला होता। अशा प्रकारे चपात्या आपल्या झालेल्या आहेत। दुसरीकडे छोलेची भाजी सुद्धा 7 ते 8 मिनिट छान अशी उकळून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचाभर बटर घालून घेतलं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं बटर वरून घातल्यामुळे त्याची चव खूप चांगली लागते। त्यानंतर पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। चला आता ताट वाढून घेऊयात। ताटामध्ये मस्त गरमागरम छोलेची भाजी, चपाती आणि सोबत तोंडी लावण्यासाठी कांदा घेतलेला आहे। यामध्ये वरून सुद्धा थोडंसं बटर घालायचं, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आहा हा हा, काय छोलेचा फक्कड बेत झालेला आहे। अशा प्रकारे छोलेची भाजी तुम्ही सुद्धा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या चमचमीत रेसिपीमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।